अध्याय 27. श्री गणेशाय नमः. नामधारका शिष्य राणा लागे सिद्धाचिया चरणा. विनवितेसे वचना ऐका श्रोते एका चित्ते. जया जयाचे सिद्ध योगी तू तारक आम्हा जागी. ज्ञान प्रकाश करणे लागी दिले दर्शन चरणाचे. चतुर्वेद विस्तारैसी श्री गुरु निरोपेती विप्रांसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तरोवी दातारा. शिष्य वचन ऐकोनी सांगता झाला विस्तरोनी. एक शिष्य नाम करणे अनुपम महिमा श्री गुरुची. किती प्रकारे विप्रांसी श्री गुरु सांगती हितासी. न ऐकती द्विज तामसी. म्हणती वादका पत्रे देणे. ऐसे उत्तर ऐकोनी कान. कोपे करीती श्री गुरु मनी. जैसे तुमचे अंतकरणी तैसे सिद्ध पावाओ म्हणती. सर्पाचे पेटारी यासी. कोरू जाता मुशक कैसी. जैसा पतंग दीपासी. करी आपुला आत्मघात. तैसे विप्र मंदोमत श्री गुरुमूर्ती न ओळखत. बळे आपुले प्राण देत दिव्याधतम द्विज देखा. इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दूरी. शिष्यासी म्हणती पांचारी कवन जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन ऐकोनी गेले सेवक धावोनी. त्या नरा ते पंचरोनी आणले गुरु सन्मुख. गुरु पुसती त्यासी जन्म कवन जातीसी. तो वृत्तांत सांग मजसी म्हणती पुसती तये वेळी. श्री गुरु वचन ऐकून सांगे आपण जातीहीन मातंग नाम म्हणून. स्थान आपुले ब्रह्मीग्रामी. तू कृपाळू सर्वाभूती. म्हणून पंचारितेले प्रीती. आपण झालो उद्गारगती. म्हणून दंडवत नमन करी. ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारस. लोहासी लागता परीस सुवर्ण होता काय वेळ. तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी. दंड देऊनी शिष्य करी रेखा सप्त कडविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी एक रेखा लंगी रे ऐसी. आलो न वाक्या सरसी झाले ज्ञान अनिक त्या. श्री गुरु म्हणती तयासी कवने कुळी जन्मलासी. पतित म्हणे किरातवंशी. नाम आपले वनराका. दुसरी रेखा लंघिता. ज्ञान झाले मागुता. बोल लागला अनेक वार्ता. विस्मय करीती तयावेळी. तिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाली ज्ञाती स्मृती. म्हणे गंगा पुत्र निश्चित वास तटी गंगेच्या. लगिता रेखा चौथी म्हणे आपण शूद्र जाती. जात होतो आपुल्या वृत्ती. स्वामी माते पांचारिले. लगिता रेखा पंचवेसी. झाले ज्ञान अनिक त्यासी. जन्म झाला वैश्यवंशी. नाम आपुले सोमदत्त. सहावी रेखा लागिता. म्हणे आपण क्षत्रिय ख्याता. नाम आपुले विख्याता. गोदावरी म्हणून. सातवी रेखा लगिता शनी. अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी. व्याकरण अध्यापक नाम आपले. श्री गुरु म्हणती तयासी. वेदशास्त्री अभ्यास मनसी आले विप्र चर्चेसी. वाद करी त्वसवे अभिमंत्रावनी. विभूती त्याचे सर्वानी. प्रोषिती प्रकाशली ज्ञान ज्योती. त्या नरा परियेसा जैसा मानस सरोवरसा. वायस जाता होती हंस. तैसा गृह हस्तस्पर्श. पतित झाला ज्ञाना राशी. नरसिंह सरस्वती जगद्गुरु. त्रैमूर्तीचा अवतारून. अंत्यानी लोक म्हणती नरू. तैची आता अदपाता. येणे परिपतिताती. ज्ञान झाले आसमासी. वेदशास्त्र सांगेसी. म्हणू लागला तयावेळी. जे आले चर्चेत विप्र. भय चिकित झाले फार. जीवा तुटोनी झाले बुधीर. हृदय शूळ तत्काळी. विप्र थरथरा कापती. श्री गुरुचरणी लोळती. आमुची आता काय गती. जगत ज्योती स्वामी या. श्री गुरुद्रोही झालो जाण. धिक्कारिले ब्राह्मण. तू अवतार गौरी रमण. क्षमा करणे स्वामी या. वैष्णोनिया माया पारशी. झालो आपण महातमसी. नाळोखो तुझ्या स्वरूपासी. क्षमा करणे स्वामी या. तू कृपाळू सर्व मूर्ती. आमचे दोष नानी. चिंती आम्ही द्यावी उद्धारगती. म्हणून चरणी लागली. एखादे समयी लिलेसी. पर्वत कुर्सी
तुरणा सरसी तुर्वत पाहसी कृपेसी भस्म होय निर्धारी तुझी सृष्टी स्थापिसी तुझी सर्वांचे पोषण करीसी तुझी करता प्रळयासी त्रैमूर्ती जगद्गुरु तुझा महिमा वर्णवयासी मती नाही आमासी उद्धरावे दिनासी शरणागत वर्तप्रत ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यासी निरोप देती तुम्ही शोभाविला भरती त्रिविक्रम महामुनी अनेक केले बहुत दोषी निंदिले सर्व विप्रांसी पावला जन्म ब्रह्म राक्षसी आपला जोडी भोगावी आपले अजर्व आपणासी भोगीज पुण्यपासनी निष्कृती न होता क्रिया मानसी गती नाही पर्येसा श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उदार्य भावर्णवी म्हणून या विनाविती श्री गुरुनाथा कृपामूर्ती त्या विप्राते निरोप देती ब्रह्मराक्षस वाल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत अनुतप झालिया कारण शांतिरूप असाल जाण जो का शुकन नारायण प्रथम वाक्य म्हणता असा तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्हा सांगता उद्वारगती होईल आता जावे गंगेसी स्नान बरवे वैसवयासी म्हणून निरोपती त्यासी गेले विप्र ते वेळी निगता ग्राम बाहेरी हृदयशूल अपरंपारे जाता शन नदी तरी विप्र पंचत्व पावले आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही अनिकासी ऐसे विप्र तामसी आत्मघातकी तैसी जाना श्री गुरुवचन येणे परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 वर्षी गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शैशासी सिद्ध सांगे सावधारा पतित झाला महाज्ञानी जती स्मरण सप्रत जन्मी पूर्वपार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञानमय तिमरासी ज्योतिरूप जगद्गुरु विप्र होती पूर्वी आपण केवी झालो जातीहीन सांगावे जो विस्तरोन त्रिकाळ ज्ञान अंतरा साक्षी जन्मोत्तरी आपण देख पाप केले महादोष की विरोधीले विनायका नरसिंह सरस्वती सांगपा ऐसे वचन ऐकूनी सांगती गुरु प्रकाशुनी म्हणून सांगती सिद्ध मुनी नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार पुढील कथा ऐकता नरपतित होय ब्रह्मज्ञानी ऐसी पुण्य पावन कथा ऐकता उद्धार अन्नता पावे चतुर्विधे पुरुषार्थ निश्वयसी जानपा इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पोत्तरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारका संवादे मंदोमत विप्र शपथ कथन नाम सप्रोद्विदेशय अध्याय गुरुचरित्र अर्पण नमस्तु गुरुचरित्र अर्पण नमस्तु गुरु दत्तात्रय अर्पण नमस्तु।